नमस्कार मित्रांनो, सारं काही तिच्यासाठी 31 जुलै भागामध्ये ओवी म्हणते, श्रीनिवास काय झालं? पण तो काही सांगत नाही आणि निघून जातो. ती म्हणते, अरे याला काय झालं? हा असं का वागतोय? मी चारूला विचारू का? इकडे निकी खूप रागाने येते. सलोनी म्हणते, मग कसं झालं प्रेझेंटेशन? ऑल ओके ना? पण निकी ओरडते, कुठे ती काकूबाई? कुठे ती काकूबाई? मेघना म्हणते, निकी अगं काय झालं? निशिका? निकी म्हणते, हो कुठे आहे ती? सलोनी म्हणते, आता काय केलं तिने? तेवढ्यात नीरज पळत येतो आणि म्हणतो, एक सेकंड मी सांगतो. निकी एवढा राग? तू क्लायंटसमोर तिला खूप ऐकवलंस. एवढा कशाला सीन क्रिएट करते? निकी म्हणते, स्टॉप इट नीरज. तू आज बिझनेसमध्ये लक्ष घालायला लागलास, त्यामुळे तुला त्यामधलं सिरियसनेस कळत नाही आहे. सो प्लीज मला माझं काम करू दे. आणि मोठ्याने आवाज देते, निशी. नीरज म्हणतो, अगं ऐकून तर घे. निकी म्हणते, मला काही ऐकायचं नाही. आणि निशी निशी करत आवाज देत असते. मेघना म्हणते, एक मिनिट प्लीज तुम्ही असं भांडू नका. निकी काय झालं सांग मला. निकी सांगणार तेवढ्यात मेघनाला चारूचा फोन येतो. पण मेघना मात्र फोन कट करते. चारू म्हणते, ह्या नक्कीच कामात असतील, म्हणजे मलाच काहीतरी करायला पाहिजे. तेवढ्यात तिला आठवतं, लाली औषध घेऊन येते. बंधू म्हणतो, ताई काय करतेस? ते कीटकनाशक आहे. चारू म्हणते, ती बाटली लाली आहेत त्याच्या हातून मीच घेतली होती, इथेच कुठेतरी असेल. तिकडे तिकडे बघते, लगेच बाटली सापडते. ती म्हणती, वा झालं माझं काम. आता बघते शिनू माझ्याशी कसं लग्न करत नाही. आता राहिला मेसेज, ती आता टाईप करते, शिनू मला माफ कर. माझ्याकडं आता एकच पर्याय राहिला. मेसेज सेंड. शिनू शॉक. इकडे निकी झालेला प्रकार मेघनाला सांगते. मेघना म्हणते, काय जेवणासाठी सगळ्यांना फोर्स करत होती? निकी म्हणते, आणि याला त्याचं काहीच वाटत नाही आहे. नीरज म्हणतो, निकी आता तो प्रश्न झाला आहे ना सॉल्व, कशाला वाढवते? निकी म्हणते, नीरज. मेघना म्हणते, निकी. ती म्हणते, एक मिनटं आंटी, क्लायंटने तिच्या जेवणाचं कौतुक केलं म्हणजे डील फायनल होत नाही. आपण किती प्रोफेशनल आहोत ना हे जज केलं जाणार आहे. मेघना म्हणते, निकी झालं ना आता, शांत हो. ती म्हणते, आंटी कसं शांत होऊ? तुम्हाला तर माहिती आहे ना, मी आणि साहिल अंकलने ह्या क्लायंटसाठी 6-7 महिने वेट केलं आणि आता कुठे ते मीटिंग करायला तयार झाले होते. मी एवढी मेहनत करून हे प्रेझेंटेशन तयार केलं आणि याच्या बायकोने सगळं स्पॉईल केलं. नीरज म्हणतो, निकी काही पण बोलू नकोस. जशी कुठल्याही वाईफला हजबंडची काळजी वाटेल ना, तशी तिला पण वाटली. तिचा हेतू चांगला होता. निकी म्हणते, म्हणजे चूक माझी आहे. आता दोघांमध्ये खूप वाद होतो. निकी म्हणते, तिला सांग हे सगळं गावाकडं चालणार, इथे नाही चालणार. त्याला खूप आश्चर्य वाटतं आणि राग पण येतो. निशीच्या घरात उभा राहून ती निशीलाच बोलत असते की इथे नाही चालणार. मेघना म्हणते, तरीच निशी घरी आल्यानंतर खूप अपसेट होती. सलोनी मध्ये मध्ये निशी विरुद्ध बोलतच असते. मेघना बघते तर निशी दारातून ऐकत असते. आता मेघना म्हणते, निकी अगं ती गावाकडची एका साध्या शेतकऱ्याची मुलगी, तिला काय कळणार? जाऊ दे ना आता. आणि मुद्दाम आवाज देते, निशी. आणि बघून म्हणते, अरे बेटा तू इथे आहेस? बरं निकी, माझ्या सुनेला काही कळत नसलं ना तरी पण तिला कॉफी खूप छान येते बरं का, अगदी A1 कॉफी. निशी जा बाळा, ह्या दोघांसाठी कॉफी घेऊन ये. इकडे चारू म्हणते, कुठे गेला हा? मी कधीचा मेसेज केला आहे, येवाना यायला हवा होता. काही गोंधळ नाही घातलं ना तर मिळवलं. कुठे रमला असेल ओवीमध्ये? तेवढे तिला आवाज येतो. ती पटकन पळते आणि औषध घ्यायचं नाटक करायला लागते आणि म्हणते, मी आदरची मुलगी कधीच होऊ शकले नाही, त्यामुळे मी स्वतःला संपवते. ती पिण्याचं नाटक करायला लागते. शिनू येतो आणि ओढून घेतो. तो पटकन दार लावतो. ती म्हणते, शिनू दे ना. तो चारू हे काय करतेस? चारू म्हणते, शिनू माझी किती बदनामी होईल. रडायचं नाटक करत म्हणते, मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. शिनू म्हणतो, चारू तुझा असं जीव देण्याने तुझी बदनामी होणार नाही असं वाटतं का तुला? तुझं काही बरं वाईट झालं तर तुझ्या आईवडिलांचा विचार केलास का तू? आता चारू बरंच काही नाटक करते आणि म्हणते, शिनू मी मेले ना सगळेच प्रश्न सुटतील आणि तू पण सेफ राहशील. तो म्हणतो, अगं तुझे बाबा येणार आहेत. ती हो शिनू, एकदा ते इकडून घेऊन गेले ना मला काहीच करता येणार नाही आणि त्यांच्या नजरेमध्ये मला माझ्यासाठी तिरस्कार नाही बघायचा. आता चारू त्याला एवढी घाबरवते की तो रडत म्हणतो, मी याच्यातून नक्की काहीतरी मार्ग काढतो. नीरज बेडरूममध्ये येतो आणि निशीचं पुन्हा सुरू होतं. सर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली.
इथे नवऱ्यासाठी डबा नेणं लाजिरवाणी गोष्ट वाटू शकते. आता ती स्वतःबद्दल बरंच काही बोलते. नीरज म्हणतो, शांत हो शांत हो. आणि मला सांग, तुला कुणी सांगितलं मला तुझी लाज वाटली? असं असतं तर मी सगळ्यांसमोर तुझी ओळख करून दिली असती का? एवढ्या प्रेमाने, एवढ्या प्रौढपणे. आणि तू बघितलं ना त्यांनी तुझं जेवण किती एन्जॉय केलं. निशी म्हणते, पण डील गेली ना. नीरज म्हणतो, त्यात काय एवढं, एक क्लायंट गेले तर अजून येतील. आता तो निशीला अगदी प्रेमाने समजावतो. तिच्या जवळ जायला लागतो. हे लपून पुनीत बघत असतो, पण त्याला काही सहन होत नाही. तो अचानक आत येतो. आता निशी आणि नीरज एकदम बाजूला होतात. पुनीत म्हणतो, सॉरी सॉरी, ते काय ना तुझ्या बेडरूममध्ये तशीच यायची सवय लागली ना, म्हणून आलो. मी विसरलो तुझं लग्न झालं. निशी पटकन बेडवर बसते. पुनीत म्हणतो, सॉरी सॉरी. नीरज म्हणतो, इट्स ओके. काही काम होतं का? तो म्हणतो, नीरज मला तुझा ड्रायव्हर हवा आहे, माझा आलेला नाही आज. नीरज म्हणतो, ॲक्च्युली माझा पण ड्रायव्हर आला नाही. बरं चल मी येतो. जाताना पुनीत हळूच डोकतो आणि म्हणतो, गुड नाईट, आता झोपा एकटीने. इकडे शिनू विचार करून करून पागल होतो. शेवटी त्याचंच मन त्याच्यासमोर उभं राहतं. शिनू म्हणतो, ओवी सॉरी. त्याचं मन म्हणतं, आणि चारूचं काय? शिनू बोलतो, माझं ओवीवर प्रेम आहे. त्याचं मन म्हणतं, पण फायदा तर चारूचा घेतलास ना. हे बघ, तू तिच्या आयुष्याशी असं नाही खेळू शकत. शिनू म्हणतो, काय करू? चारूचा विचार करायला लागलो की ओवीचा चेहरा आठवतो. आता त्याला आठवतं ओवीने प्रपोज केलेलं. त्याचं मन म्हणतं, चारूचा नाही चेहरा आठवत. आता शिनूला आठवतं चारू बोललेली असते, तू माझा नको विचार करू, मी हात जोडून तुला विनंती करते, तू ओवीशी लग्न कर. त्याचं मन म्हणतं, आता काय निर्णय घ्यायचा ना तूच घे, पण चारूचा विचार करून घे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.